प्रथमतः आमचे चॅनल पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना सविनय अभिवादन. आपण आलेलो आहोत आज पिंपरी चिंचवड शहरामध्ये अप्पर तहसील कार्यालय पिंपरी चिंचवड कार्यालय या ठिकाणी कॉलेजच्या मुलांना किंवा शालेय कामासाठी जे पालक येतात विद्यार्थी येतात त्यांची भयंकर प्रमाणात हेळसांड होत आहे. विशेषतः हे कॉलेजचं वर्ष जून जुलै महिना हा ॲडमिशनचा महिना असून यावेळेस की आपलं जे भारत शासन आहे आपलं जेवढे जे शासकीय कार्यालय आहेत या ठिकाणी विशेषतः हे तहसील कार्यालय अशी पुणे जिल्ह्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये जे तहसील कार्यालय या ठिकाणी जी आपली मुलं मुली आहेत जी मुलं शाळा शिकतात कॉलेज शिकतात त्यांना जातीय दाखला उत्पन्न दाखला डोमेसिल सर्टिफिकेट निवासी दाखला इत्यादी जी आवश्यक कागदपत्रे ती भेटण्यासाठी फार मोठ्या अडचणी येत राहिल्यात. आणि विशेषतः इथला जो प्रशासन वर्ग आहे आणि विशेषतः महाराष्ट्रातला बहुतांशी ठिकाणचा प्रशासन वर्ग हा सुस्तावलेला आहे, झोपी गेलेला आहे. अक्षरशः हे पैशासाठी काही करतात आणि ह्यांची ही माहीसाळू केंद्र आहेत हे देखील भ्रष्टाचार पोखरलेले अशी केंद्र आहेत आणि या ठिकाणी भयंकर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालू असून या ठिकाणी विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांच्या पालकांची फार मोठी आर्थिक निवडणूक होत आहे. पालक वर्ग हा कामाधंद्याला दांड्या मारून किंवा लेडीज देखील कामधंद्याला दांड्या मारून हे या ठिकाणी पोटाला चिंता घेऊन मुलांना शिकवत असतात. ही पालक मंडळी कामाला दांड्या मारून पैसे वेस्टेज करून वेळ आणि शक्ती पैसा वेस्टेज करून या ठिकाणी टाकतात. तरी देखील हे गड्ड्याच्या काळजीमुळे प्रशासन असल्यामुळे त्यांना कसल्याही प्रकारची जाग येत नाही आणि कसली हालचाल करत नाही. यामुळे पालक हे घासतावेत. अक्षरशः काही पालक लोक रडताना आम्ही या ठिकाणी पाहतो. तरी ह्या सुस्तार अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाग येत नाही आणि ह्यामुळं कॉलेजचा ॲडमिशनचा प्रश्न हा लोकप्रिय पडलेला आहे. मुलांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि मुलांचं शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणले. आता या ठिकाणी काही पालक माझ्यासोबत आले आहेत. मी त्यांना विनंती करतो तुमच्या काही व्यथा असतील ते तुम्ही त्या थोडक्यात आपण मांडाल. सर मी 19 मेपासून रोज या तहसील ऑफिसच्या फेऱ्या मारतो आहे. तर हे मला साहेब लोक रोज आज ये उद्या ये असं करून मला त्रास देतात. मी जवळजवळ 2.5 महिने झालं नाईट शिफ्ट घेऊन दिवसभर इकडे येत असतो आणि रात्री कामावर जात असतो. त्यामुळे हिने नुसते माझ्यासमोर कित्येक लोकांची हिने दाखले की दिले खरं मला देत नाहीत आणि आता यांना सांगतात की तुझी तारीख चुकली हे चुकली म्हणून. हे आता मी काय करायचं माझ्या मुलाचं मी कसं ॲडमिशन करायचं ह्या लोकांनी प्रशासनाच्या लोकांनी सांगावं. 99% मार्क आहेत म्हणून सांगा. माझं नाव वेदांत जाधव. आता मला CETला 99 आहेत आणि नेटला 98% आले. आता आम्ही मेपासून इथं रोज येतो. आमच्यासमोर दुसऱ्यांचे दाखले साईन होत आहेत, आमचे होत नाहीत आणि आम्हाला आता म्हणतात की जावं दुसरीकडे किंवा स्वतः ऑनलाईन भरता येत नाही का. स्वतः येत असता तर ह्याला काय उगाचच टॅक्स भरायचं काय टेन्शन बोलायचं काय यांना. मुलगा 99% मार्क मिळवले, परिस्थिती गरीब आहे आणि पालक वर्ग हा पोटाला चिमटा घेतो पण आपल्या मुलांना शिकवतो आणि आपण वाईट दिवस अनुभवलेत. ते दिवस आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून पालक वर्ग हा काबाड कष्ट करतो. मुलांची शैक्षणिक फी भरायला तयार आहे, सर्व काही तयार करेल. तरी देखील इथले प्रशासन हे जाणून बुजून अशा गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी जाणून बुजून या मुलांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. आता पाहिलं हा मुलगा 98%वाला मुलगा आहे. हा मुलगा रडतो आहे. कारण काय? ह्याला कारण म्हणजे ही आपली शैक्षणिक बरबडलेली व्यवस्था, भ्रष्टाचारी व्यवस्था. या व्यवस्थेमुळं आज ह्या विद्यार्थ्यांचं बळी चाललं आहे. शैक्षणिक भवितव्य धोक्यात आणलं आहे. त्यांचं जीवन हे अंधकारमय व्हायला लागलं आहे. आज त्याचा पालक देखील रडतो, वडील रडतात. अरे मुलांनी शिक्षण घ्यायचं का नाही? शिक्षण एवढं महाग होत चाललं आहे. बहुजन समाजाने शिक्षण घ्यायचं का नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली, त्यामध्ये शिक्षण मूलभूत अधिकार दिलेला आहे आणि शिक्षण हे वाघाणीचे दूध आहे. जो ते प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे पालक विद्यार्थी यांच्या व्यथा आपण स्वतः जाणून घेतलेल्या आहेत, त्यांच्या आपण मुलाखती घेतल्या आहेत आणि त्यावर एक निष्कर्ष असा काढता येतो प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बेपर्वाईमुळं व त्यांच्या खाऊगिरीच्या प्रवृत्तीमुळं त्यांना पैसे हवे आहेत, भ्रष्टाचार करायचे आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराने त्यांचे हात बरबडलेले आहेत आणि त्यांची भूक काही क्षमत नाही, ती भूक त्याची वाढतच आली. पण या ठिकाणी मुलांचं फार मोठं शैक्षणिक नुकसान होतं आहे याची त्यांना जाणीव नाही. तर आमचं एकच म्हणणं आहे की हे जे कोणीतरी विद्यार्थी पालक आहे हे आपण काय इकडे स्थानिक नाही, आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली मंडळी आहोत आणि कामाने कष्ट करतो, इतर मुलांना शिकवतो. आपण पोटासाठी शिक्षणासाठी या ठिकाणी शहरामध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी आपल्याशी हेळसांड होते.
तर माझं प्रामाणिक मत आहे, आम्ही आता ही मुलाखत घेतलेली आणि ह्या मुलांना या पालकांना न्याय जर दिला नाही तर या ठिकाणी फार मोठं उग्र आंदोलन होणार आहे आणि सर्व पालक या ठिकाणी आंदोलन करतील आणि कायदा सुव्यवस्था प्रश्न जर बिघडला तर त्यास ही पालक मंडळी जबाबदार राहणार नाही. आणि आमची प्रशासनाची मागणी आहे की या दिरंगाईला, या कागदपत्र दिरंगाईला जे अधिकारी जबाबदार असतील त्याच्यावर सक्तपणे कारवाई केली पाहिजे, त्याचं निलंबन झालं पाहिजे. अन्यथा या ठिकाणी फार मोठं आंदोलन होईल आणि त्याच्यामुळे कदाचित ह्या इथले जे भ्रष्ट अधिकारी, दिरंगाई करणारे अधिकारी हे जाणून-बुजून टाळाटाळ करतात, त्याच्या तोंडाला देखील काय फसलं जाईल याची प्रशासनाने गंभीर नोंद घ्यावी, हा आम्ही त्यांना धमकीवाला इशारा देतो. आणि एवढं सांगून मी थांबतो. जय संविधान, जय भारत.